वेलकम बॅक टू माय चॅनल। काल मी टीरा ब्युटीमध्ये गेले होते। खरं सांगायचं झालं तर माझ्या वॉलेटला मस्त धक्का लागलेला आहे। मला काही प्रोडक्ट्स बऱ्याच दिवसापासून ट्राय करायचे होते आणि काल शेवटी मी ते विकत घेतले। पण या शॉपिंग मधली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सुंदर गोष्ट म्हणजे मला खूप सारे फ्रीबीज मिळाले आणि खरं सांगायचं झालं तर मिळालेले फ्रीबीज हे मला प्रोडक्ट्स पेक्षा जास्त एक्साइटमेंट देतात आणि आनंदही। आणि म्हणूनच मी माझ्या आजच्या टीरा ब्युटी हॉल मध्ये तुम्हाला माझं सगळं शॉपिंग दाखवणार आहे। मी काय घेतलं आणि मला कोणते कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स मिळालेत हे मी सगळं सांगणार आहे। तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी शॉपिंग एक्सपिरियन्स बद्दल बोलूया। खरं पाहायला गेलं तर मी 1-2 प्रोडक्ट्स घेण्याच्या म्हणजे विचाराने गेले होते, पण ब्युटी स्टोअर मध्ये गेल्यावरती असं कधीही होत नाही। तुम्ही 1 किंवा 2 प्रोडक्ट्स घ्यायला जाता आणि अख्खी बॅग भरून येता आणि माझ्यासोबत ही अगदी तेच झालंय। मी वेगवेगळे प्रोडक्ट्स पाहिले, स्वॉचेस घेतलेत आणि तिकडच्या स्टाफ कडून ही रेकमेंडेशन घेतलं। खूप विचार केल्यानंतर मी शेवटी फेंटी ब्युटीचे प्रोडक्ट्स घ्यायचा निर्णय घेतला, कारण मी त्या ब्रँड बद्दल खूप ऐकलंय आणि ऑनेस्टली मला खूप एक्साइटमेंट होती ते ट्राय करायची। चला तर सुरुवात करूया हॉलच्या स्टार प्रोडक्ट पासून। पहिला येतोय फेंटी ब्युटी फाउंडेशन। हा फाउंडेशन मी खूप दिवसापासून घ्यायचा विचार करत होते, कारण मी खूप छान छान रिव्ह्यूज ऐकले होते याबद्दल, स्पेशली फिनिशिंग बद्दल आणि रेंज ऑफ शेड्स बद्दल मी खूप ऐकलं होतं। शेड निवडताना मला थोडा वेळ लागला, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही राईट शेडचं फाउंडेशन घ्याल। पॅकेजिंग तर खूप प्रीमियम वाटते। आता ओपन करून पाहूया। हो, मी शेड 295 मध्ये आहे। बॉटल हातात घेतल्यावरती तो लक्झुरी फील येतोय। ग्लास बॉटल आहे। आणि आता पुढचा प्रोडक्ट आहे फेंटी ब्युटी सेटिंग पावडर आणि मी बटर 03 शेड मध्ये आहे। आणि फाउंडेशन लावल्यानंतर मेकअप सेट करण्यासाठी सेटिंग पावडर खूप इम्पॉर्टंट आहे। माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळे मला सेटिंग पावडर हे मॅन्डेटरी होतं। पॅकेजिंग पुन्हा एकदा खूप सुंदर आहे। आता ओपन करून पाहूया। ओके, मला यात फेंटी ब्युटीचं हे स्पॉन्ज मिळालंय तुमची सेटिंग पावडर टॅप करायला। आता मास्टर पीस आणि हा आहे माझा सेटिंग पावडर। खूप प्रीमियम पॅकेजिंग आहे, खूप प्रीमियम दिसतंय इथे। ओपन करून दाखवते। हे आत असं काहीतरी दिसतं। आणि आता येत आहे माझा फेवरेट परचेस, तो म्हणजे फेंटी ब्युटीचा ब्लश। मी थोडं पिंकिश शेडमध्ये गेले आहे यावेळेस। हे पॅकेजिंग अगेन सेम तसंच आहे ह्यांचं, कारण ब्लश लावला ना की तो एक छान फ्रेशनेस आणि ग्लो येतो फेसवरती, त्यामुळे मला ब्लशेस हे खूप आवडतात। हे छान क्यूटचं आहे, तुम्ही इझिली तुमच्या पॉकेटमध्ये वगैरे कॅरी करू शकता। आणि हे असं काहीतरी दिसतं। छान पिंक कलर घेतला आहे मी, नॅचरलही दिसेल आणि सटलही आहे। मेकअप प्रोडक्ट सोबत मी स्किन केअरसाठीही काही प्रोडक्ट्स घेतले आहेत। पहिला आहे ए काइंडचा फेस वॉश। मी ए काइंड बद्दल बरेच पॉझिटिव्ह रिव्ह्यूज ऐकले होते आणि म्हणून मला खूप दिवसांपासून हा ट्रायही करायचा होता। पॅकेजिंग तर खूप मिनिमल आणि क्लीन वाटते। हा कलर खूप फ्रेश वाटतोय, छान असा ग्रीन। आणि ओके, आणि हा आहे माझा ए काइंडचा फेस वॉश। ए काइंडच्या फेस वॉश सोबत मी फेस मॉइश्चरायझरही घेतलंय आणि मॉइश्चरायझर हा माझ्या स्किन केअर रुटीन मधला नॉन नेगोशिएबल प्रोडक्ट आहे। हा मॉइश्चरायझर मला लाईट वेट वाटला, सो डेली यूज साठी चांगला आहे हा। अगेन ह्याचं पॅकेजिंग खूप फ्रेश आणि सुंदर आहे। आणि आता येतो सगळ्यात एक्साइटिंग भाग, तो म्हणजे मला मिळालेले फ्रीबीज। ऑनेस्टली मला टोट बॅग्स खूप आवडतात, म्हणजे ऑफिस, जिम, शॉपिंगसाठी त्या खूप बऱ्या पडतात। आणि म्हणून ही टोट बॅग फ्री मिळाल्यावर मला खूप आनंद झाला। त्यावर हे असं टीराही मेन्शन केलंय आणि मागे पण हे असं लिहिलेलं आहे, लव आहे आय थिंक ते। आणि ह्याला हे हँडल्सही आहेत। खूप छान म्हणजे स्पेस आहे, जी मी ऑफिसला, जिमला
खूप ठिकाणी घेऊन जाऊ शकते. आय एम हॅपी फॉर इट अँड आय एम लव्हिंग इट. आणि आणखी मला मिळालं आहे ते म्हणजे लेनेजचे हे 2 टोनर्स. हे मला सॉल्ट डेजचं मॉइश्चरायझर मिळालं आहे. मी हे डेफिनेटली ट्राय करणार आहे आणि आवडलं तर नेक्स्ट टाइम परचेस पण. स्किन केअर प्रोडक्ट्स कधीच जास्त होत नाहीत, त्यामुळे मिळालेले सगळे स्किन केअरवाले फ्रीबीज मला खूप आवडले आहेत. आणि शेवटी हा फेवरेट फ्रीबी YSLचा परफ्यूम. ट्रायल आहे पण मी खूप एक्सायटेड आहे यासाठी. लक्झुरी परफ्यूम सॅम्पल मिळाला की वेगळीच एक्साइटमेंट असते. मी काढून दाखवते. छोटूसा आहे पण आय एम व्हेरी एक्सायटेड. हा परफ्यूम मला खूप सोफेस्टिकेटेड आणि एलिगंट वाटला आहे. मी थोडे दिवस वापरून पाहीन आणि आवडला तर ऑफकोर्स परचेस. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही जी मी सगळी शॉपिंग केली आहे ती वर्थ होती का? तर हो, डेफिनेटली वर्थ होती.